ठाण्यातील आनंद आश्रम येथे जनसंवाद उपक्रमाद्वारे नागरिकांच्या समस्याचे निवारण. हिंदू हृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणारे जनमानसांचे लाडके नेते उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू केलेल्या समस्या सेवा समाधान अर्थात जनसंवाद या उपक्रमाचा एक भाग म्हणजे दर मंगळवारी दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत नागरिकांच्या समस्यांचे समाधान. आज स्वर्गीय आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या समस्याचे समाधान माजी महापौर श्री अशोक वैती आणि माजी विरोधी पक्षनेते श्री मनोज शिंदे यांनी जाणून घेतल्या. त्यावर समाधानकारक पर्याय दिला किंवा निवारण केले गेले आणि जनसामान्यांना योग्य दिशा देण्याचे काम केले. यावेळी ज्येष्ठ नेत्या आणि शिवसेनेच्या उपनेत्या अनिता बिर्जे, ॲडव्होकेट सारंगे मॅडम व शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्ते देखील उपस्थित होते. समस्या घेऊन येणाऱ्या लोकांची नागरिकांची संख्या वाढते आहे या ठिकाणी. याचाच अर्थ असा आहे की दिघे साहेबांनी स्वर्गीय बाळासाहेबांच्या आदेशाने सुरू केलेला हा जनसंवाद दिघे साहेबांनी पुढे नेला. आमचे शिंदे साहेबांनी देखील तो पुढे चालू ठेवला. आज महाराष्ट्रामध्ये युती सरकार सर्वसामान्य गरीब जनतेच्या शेवटच्या खटकेपर्यंत पोहोचण्यासाठी, त्यांच्या समस्या, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सक्षम व्हावी. युती सरकारचे सर्व योजनाचा लाभ सर्व जनतेला मिळावा या सर्वांसाठी ठाण्यातून याची सुरुवात झाली आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष, विभाग प्रमुख, त्या भागातील नगरसेवक, आमदार, खासदार, मंत्री यांना तशा प्रकारच्या सूचना शिंदे साहेबांनी दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे बाकी कुठल्या गोष्टीत शिवसेनेला रस नाही. फक्त लोकांची कामं या ठिकाणी करून त्यांना समाधान करणं हाच एक मात्र अजेंडा आम्ही या ठिकाणी चालवतोय. आणि मला असं वाटतं की हे ठाण्यातील नागरिकांच्या आशा या ठिकाणी वाढल्या आहेत आणि त्यांना विश्वास आहे की एक आनंद दिघे साहेबांचं आनंद आश्रम हे ठिकाण आमच्या समाधानासाठी, आमच्या प्रश्नासाठी सक्षम आहे आणि त्याच्यासाठी या ठिकाणी नागरिक लोंढाने वाढत. थँक्यू. ताई, आज तुम्ही इथं आलेला आहात जनसंवाद. ओके. ताई, तुम्हाला आज वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. राष्ट्रीय न्यूज प्रोग्राममुळे तुम्ही आज इथे जनसंवाद यात्रेला उपक्रमाला आलात, काय सांगाल? आनंद आश्रमामध्ये जो जनसंवाद चालू आहे आणि लोकांची जी कामं करण्याची म्हणजे त्यावेळेला दिघेसाहेब असताना जी कामं होत होती त्याच धडाडीने आता आमचे मनोज शिंदे, अशोक वैती आणि इतर सगळे नगरसेवक वगैरे एकनाथ शिंदेंच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. हे काम करत असताना सगळेही आपला बहुमूल्य वेळ विना म्हणजे कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता किंवा हे करता जनतेच्या कार्यासाठी स्वतःचा वेळ देत आहे आणि जनतेकडून आपलं म्हणजे त्यांचं समाधान जनतेचं कसं होईल हे पाहत आहेत आणि जनतेचा समाधान तोच आमचा आनंद. या पद्धतीने आम्ही आनंद आश्रमामध्ये काम करत आहोत. महिला वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात इकडे येतो आहे आपल्या शंकांचं निरसन करण्यासाठी, काय सांगाल? महिलांच्या समस्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात आणि हा सोडवत असताना की कुठेतरी शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण म्हणून जे हे केलं तर त्या पद्धतीनेच या बहिणी सगळ्या की हे भाऊ जे इथे बसत आहेत हे आपलं कार्य करणार आहेत आणि आपल्याला न्याय मिळवून देणार आहे या अपेक्षेने इथे जास्तीत जास्त महिला येतात. साहेब, कुठल्या विशेष समस्यांचं निराकरण झालंय? रोज नवीन गोष्टी समोर येत आहेत. काही अडचणी लोकांच्या आहेत त्या देखील आपण टीमवर्क म्हणून आम्ही सर्व एकत्र मिळून सोडवतो. बऱ्याचशा तक्रारी, काही फसवणूकच्या जास्त तक्रारी येत आहेत. काही एजन्सी आहेत कुठेतरी नव्याने काहीतरी योजना काढतात आणि लोक कुठेही योजनामध्ये पैसे जेव्हा ते टाकतात त्यामध्ये कुठेही बघत नाही.
त्यानंतर खऱ्या अडचणी तयार होतात. तर आपण पाहिलं असेल की त्या संदर्भातल्या तक्रारी आल्या, त्या संदर्भातलं देखील आपण धर्मवीर आनंद दिघे साहेब त्यांच्या आश्रमामध्ये त्या लोकांना बोलवून घेतो आहे. काही प्रश्न सुटलेले आहेत, काही महापालिकेशी संबंधित प्रश्न आहेत, ते देखील आपण आज इथे पण काही येत आहेत ते देखील आपण सोडवतो आहे. काही महापालिकेशी ज्या महापालिकेतील नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत की ज्यांना पाण्याची समस्या असेल, ड्रेनेज सिस्टीम असेल, त्या सर्व गोष्टी पुढे पुढे येतात. त्या तशा प्रकारचं आम्ही टीमवर्क म्हणून काम करतो. तर काय सांगाल तुम्ही आज तुम्ही जनसंवाद यात्रेला आलात, समस्या सोडवण्यासाठी आलात? धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली टीम आहे. तेव्हा साहेबांनी त्यावेळेस ही योजना चालू केलेली आहे. गोरगरिबांचे सगळे असं नाही की ठाण्यातले सगळे तक्रारदार पाहिजे. मुंबई, नवी मुंबई, अलिबागपासून इथपर्यंत सगळे लोक येतात. मी त्यांच्या तक्रारी वैद्य साहेब, शिंदे साहेब मॅडम, ॲडव्होकेट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा यांच्या सहकार्याने सगळ्यांचा निपटारा होतो. काही निपटारा या स्तरावर नाही झालं तर वरच्या स्तरावर आपण शिंदे साहेबांकडे पाठवतो. त्याच्यामुळे आता ही योजना अशीच चालू. थँक्यू. तर काय सांगाल तुम्ही? मी बघतो आम्ही मगापासून तुम्ही महिलांच्या समस्या सोडवतात, काय सांगाल? आम्ही जी वकिलांची टीम इथे बसत आहोत, तर समस्या आणि समाधान जे लोकांचं आम्ही करायचं बघतो, तर एक्सपर्ट ॲडवाईससुद्धा त्याच्यामध्ये देत आहोत की काय एक्झॅक्टली केसमध्ये करायला पाहिजे. काही केसेस असतात की ज्या ॲमिकेबली म्हणजे समजुतीने बसूनसुद्धा सॉर्ट आऊट होऊ शकतात. काही समस्यांमध्ये आपल्याला लिगल मार्गाशिवाय पर्याय नसतो. तर असा जो योग्य कायदेशीर सल्ला आहे तो आमची लिगल टीम इथे येणाऱ्या लोकांना मोफत देत आहे. आणि सगळ्या मोठ्यांचे, शिंदे साहेबांचे, आनंद दिघे साहेबांचे जे मार्गदर्शन आहे, बाकीचे आमचे टीम मेंबर्स हे आम्ही सगळं मिळून खूप योग्य तो किंवा न्याय देण्याचा प्रयत्न लोकांना करत आहोत. ताई काय सांगाल तुम्ही? आज तुम्ही जनसंवाद उपक्रमाला आलात, काय सांगाल? प्रथम आपल्या सगळ्यांना त्याबद्दल गुढीपाडव्याला भेटलं नाही, पण त्यानिमित्ताने आपण सगळे आज कार्यक्रमाला इथे भेटतो आहे. तर विषय असा आहे, दिघे साहेब होते त्यावेळी वेळेला आम्ही यायचो, त्यावेळेला पक्षपातपणा इथे चालत नाही आणि जास्तीत जास्त महिलांची पण उपस्थिती जास्त आहे. आता इथे आमच्या उद्योजकही आहेत, आमचे वकील मॅडम आहेत, पालिकेमधले अधिकारी आहेत, माजी नगरसेवक आहेत, आपले महापौर साहेब आहेत. असे प्रत्येक क्षेत्रातले एकनाथ शिंदे साहेबांनी आपले आम्ही त्यांना मुख्यमंत्रीच बोलतो, उपमुख्यमंत्री नाही बोलू शकत, कारण त्यांनी जी केलेली कामं त्या कामाची पोचपावती आता मिळते असं आम्हाला वाटतं. म्हणजे आमचं आम्ही जनमानसमध्ये बसलेलो आहोत. तर आमचं एकच म्हणणं आहे की सगळ्या महिला आणि इथून जो रिपोर्ट होतो तो साहेबांपर्यंत जातो. साहेब त्या सगळ्या जे आपले जे आपण फॉर्म भरून घेतो त्या सगळ्यांचं डिटेल हे एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोचतं. ते पोचवणारे आमचे अधिकारी सगळे आहेत, नगरसेवक आहेत आणि ते त्यांच्यापर्यंत विषय मांडले जातात आणि त्याच्यावर पण चर्चा होते. आणि काही जे प्रकल्प आहेत ते इथल्या इथे सॉल्व्ह होतात आणि काही जे बाकी आहेत ते आम्ही म्हणजे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या बाकीची मंडळी आहेत, आमच्या मीनाक्षी ताई आहेत, अशी प्रत्येक पदाधिकाऱ्यांना प्रत्येक कामगिरी वाटून दिलेली आहे. आम्ही समजा नवीन आलो पण आपण तसा विचार नाही करा. आम्हाला फक्त पदं न घेता आम्ही जनसामान्यासाठी कामं करतो. तो ताईंनी सांगितलं, दिवसाताई तर आपला खूप सिनियर आहे, तर त्यांच्या माध्यमातून आम्हाला खूप शिकायला मिळतं. आणि ह्या आनंद आश्रममध्ये ज्या महिला येतात, ज्या आम्ही बघतोय, तर त्या महिलांना म्हणजे त्यांचा उपाय काय करावं, फॅमिली मॅटर आहे, बिल्डरच्या लॉबीमधले आहेत, असे वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते इथून सॉल्व्ह होतात आणि ह्याच्या पुढे होत राहते. धन्यवाद.